शिवश्रेष्ठ की शक्तिश्रेष्ठ हा भारतीय परंपरेतील पूर्व काळापासूनचा वाद सर्वांना माहीत आहे। या वादाला महाराष्ट्र शाहिरांनी कलगीतुऱ्याचे रूप दिले। अहमदनगर जवळील भिंगार येथे नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला 150हून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या कलगीतुऱ्याचा कार्यक्रम संपन्न झाला। राज्यभरातून आलेल्या शाहिरांनी पुराण पोथ्यांचे दाखले देत कवनाद्वारे आपल्या श्रेष्ठत्वाचा दावा सादर केला। शिवश्रेष्ठ की शक्तिश्रेष्ठ, कलगीश्रेष्ठ की तुराश्रेष्ठ हा वाद पुरातन काळापासून चालत आला आहे। कलगीवाले आपण श्रेष्ठ मानतात तर तुरेवाले आपण श्रेष्ठ मानतात। महाराष्ट्रातील शाहीर परंपरेने तर या वादाला लोककलेचे रूप दिले। अहमदनगर नजीक असणाऱ्या भिंगार येथे श्रेष्ठवादाच्या कलगीतुऱ्याचा कार्यक्रम याही वर्षी अलोट गर्दीत संपन्न झाला। नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला होणाऱ्या कलगीतुऱ्यासाठी राज्यातील शाहीर कोणत्याही निमंत्रणाविना भिंगारला दाखल होतात। येथील मंडळातर्फे 150हून अधिक वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। भिंगार येथील पालखी व पलंगाच्या भेटीनिमित्त 250 ते 300 वर्षाची परंपरा असलेला आपला कलगीतुऱ्याचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे भिंगारला बी साजरा होत आहे। आणि जर पाऊस जर आला त्यासाठी आम्ही मंगल कार्यालयाची सुद्धा बुकिंग केलेली आहे। आता महाराष्ट्रामधून मोठमोठ्या शाहिरांची हजेरी इथं उपस्थित झालेली आहे आणि त्यांच्यासाठी चहा पाण्याची फराळाची आणि त्यांच्या मानाची सगळी व्यवस्था आमच्या मंडळातर्फे करण्यात आलेली आहे। कलगीतुरा म्हणजे कलगी म्हणजे स्त्री, तुरा म्हणजे पुरुष यांचा जो संवाद होतो याला कलगीतुरा असे म्हणले जाते। त्यांचा हा कलगीतुरा म्हणजे हा धार्मिक आध्यात्मिक असतो, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे वाद वगैरे काही होत नाही। आणि यासाठी आम्ही कार्यक्रम संध्याकाळी 8 वाजता सुरू करून पहाटे 5 वाजेपर्यंत कार्यक्रम हा भरवला जातो। आणि हा असा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये कुठे होत नाही। आत्तापर्यंत भिंगारमध्ये जेवढे शाहीर आले सगळ्यांना आमच्याकडून किंवा आमच्या मंडळाकडून सरकारचं पाठपुरावा करून सगळ्या शाहीरला मानधन आत्तापर्यंत देण्यात आलेले आहे। आणि ते कुठलेही आमच्याकडे येण्याचं भिंगार फक्त त्यांचं एवढंच म्हणणं आहे की मी भिंगारमध्ये येऊन तिथे मला 2 शब्द तरी म्हणायचे मिळाले तरी ते आमचे असे आम्ही भाग्य समजतो। आणि त्यांच्यासाठी आमच्या पूर्ण मंडळातर्फे आम्ही पूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। डफ, तुणतुणं या पारंपरिक वाद्यांच्या तालावर कवनेगात शाहीर आपल्या बाजूचे श्रेष्ठत्व पटवून देण्याचा प्रयत्न करतात। 5 शास्त्र आणि 18 पुराणांचा संदर्भ असलेल्या जुन्या दस्तऐवजातून दोन्ही बाजूंचा सवाल जवाब रंगतो। शाहिरांमधील ही खडाजंगी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडते। गुरु प्रचिती, आत्मप्रचितीची माहिती देत शाहीर मंडळी रात्री उत्तरोत्तर कार्यक्रमातील रंगत वाढवतात। या शाहिरांना शासनाकडून एका दमडीचीही मदत मिळत नाही। अहमदनगरमध्ये भरवण्यात येणाऱ्या या शाहिरांच्या फडाला शासनाने मदत केल्यास लोप पावत चाललेली ही कला खऱ्या अर्थाने उदयास येईल। आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे हजारो वर्षापूर्वीचा या भिंगारचा कलगीतुरा भृंग ऋषीच्या काळातला या ठिकाणी माझे गुरु माऊली मला सांगायचे या भिंगारच्या फडावरती सोनं मापायचं तराजू असायचं आणि एकामध्ये भंडार एकामध्ये कुंकू आणि सवाल जवाब चालायचा। या ठिकाणी बिर्द पटावरचं
हा भिंगारचा फड सवाल आणि जबाबाचा. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणचे संयोजक नियोजक जमलेले रसिक आई भवानीला वंदन करून एक छोटासा गणगवळण आणि नंतर विषयाला सुरुवात. स्वतून पहा भगवती आधी नमिता आधी स्त्रीला नमन केलंय, मग त्या गणाला. तद्वत ज्याप्रमाणे माऊलीनं सर्व ग्रंथामध्ये स्त्री श्रेष्ठ दाखवलेली आहे, पण माऊलीनं 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी लिहिली. पहिल्याच ओवीमध्ये म्हटलंय मूळ बीज नमोज अध्यावेद प्रतिपादाय जे जे संवेद्या आत्मरूपा. दुसऱ्या ओवीमध्ये म्हटले देवा तूच गणेशू सकल अर्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्त दासू अवधारी जोजे. पहा मग गण किती होती आपण या गणामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी माझे मित्र तुर्याचे सम्राट शाहीर गोरखदास आलाय माझ्या पार्टीच्या वतीनं व या ठिकाणी जमलेले सर्वांना मानाचा मुजरा. मग त्या श्रीनामानं नटले कोण आहे. जर श्री श्रेष्ठ करून दाखवायची म्हटलं श्री संपूर्ण श्री गुरु नटले श्रीपती नटले श्रीपती पती सोट कोटना गण शिवाच्या अगोदर होती. भारतीय अध्यात्म आणि लोककलेचा अनोखा संगम असणाऱ्या कलगीतुऱ्याचा कार्यक्रम महाराष्ट्राचं वैभव आहे. आजच्या विज्ञान युगात शाहिरांची परंपरा लोप पावत चालली आहे. मात्र लोप पावत असलेल्या या कलेला जिवंत ठेवण्याचं कार्य अजूनही जाणते शाहीर करीत आहेत. त्यांना समाजाचं पाठबळ मिळाल्यास ही परंपरा आणखी 1000 वर्ष चालू राहण्यास मदत होईल. प्रतिनिधी अमीर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.